अकोला जिल्ह्यातील केळीवेळी गावामध्ये स्त्री जातीचे अभ्रक नालीत फेकून त्याची हत्या करण्यात आली होती। 30 एप्रिलला ही घटना उघडकीस आली होती। या प्रकरणाची अकोला स्थानिक गुन्हे शाखेने काल संध्याकाळी एकूण 5 जणांना अटक केली। या प्रकरणी अकोला स्थानिक गुन्हे शाखेने 14 मेच्या दिवशी एकूण 5 जणांना अटक केली। यात अभ्रकाच्या मात्यापित्याचा समावेश आहे। सोबतच गर्भपाताच्या गोळ्या पुरविणाऱ्या एका डॉक्टरला सुद्धा पोलिसांनी अटक केली आहे। हे सर्व आरोपी केळीवेळी येथील आहेत। अनैतिक संबंधातून हे अभ्रक जन्माला आलं होतं। 30 एप्रिलच्या सकाळी गावातल्या एका नालीत हे अभ्रक मृतावस्थेत सापडलं होतं। काही दिवसांपूर्वी व्हीसीएन न्यूजने ही बातमी प्रकाशित केली होती। त्यानंतर दह्यांडा पोलिसांनी या प्रकरणाची कसून चौकशी सुरू केली होती। अकोला गुन्हे शाखेने यामधील 5 आरोपींना अटक केली आहे व पुढील तपास दह्यांडा पोलीस करीत आहेत। पोस्ट दह्यांडा येथे दिनांक 30 एप्रिल 2019 रोजी ग्राम केळीवेळी येथे स्त्री जातीचे नवजात अर्भक मिळाल्याने पोस्ट दह्यांडा येथे गुन्हा नोंद करण्यात आला। गुन्ह्याचा तपास चालू असताना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की ग्राम केळीवेळी येथील कयूम शहा याची मुलीचे गर्भपात झाल्याबाबत आम्हाला गुप्त बातमीदाराने माहिती दिली। वरून आम्ही पोलीस निरीक्षक कैलास नागरे सर यांना माहिती दिली। त्यांनी माझ्या नेतृत्वात एक पथक गठीत करून आम्हाला ग्राम केळीवेळी येथे रवाना केले आणि तेथे जाऊन आम्ही कयूम शहा याच्या मुलीला ताब्यात घेऊन तिला विश्वासात घेऊन सखोल विचारपूस करून तिने आम्हाला सांगितले की तिच्याच परिसरात घराच्या बाजूला राहणारा तिचा प्रियकर नामे कलीम शहा याच्यासोबत तिचे प्रेमसंबंध असल्याने त्यातून दोघांचे शारीरिक संबंध आल्याने तिला 5 ते 6 महिन्यांची गर्भधारणा राहिली। त्यातून ती गर्भवती झाल्याने सदर मुलीची समाजात बदनामी होऊ नये म्हणून तिने तिच्या प्रियकराला गर्भपात करण्याच्या गोळ्या आणण्यास सांगितले। त्यावरून कलीम शाह याने गर्भपात करण्याच्या गोळ्या आणून तिला दिल्या म्हणून तिने त्या गोळ्या खाऊन स्वतःची गर्भपात केला आणि गर्भपात झालेला अर्भक तिने व तिच्या आईने मिळून कोणाला दिसू नये व समाजात बदनामी होऊ नये म्हणून फिर्यादी नामे दिनकर आडे यांच्या घराच्या बाजूच्या नाल्यात टाकून दिले। अकोटेतून व्हीसीएन करिता कुशल भगत यांचा हा वृत्तांत।